नमस्कार मंडळी, आज करणार आहे कोल्हापुरी पद्धतीची तूर डाळीची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून। काही भागात या तूर डाळीच्या आमटीला तिखट वरण बोलले जाते। आमटी म्हटले की येवण्याची कटाची आमटी वाटते, बोलण्यात फरक पडतो। तर मी इथे तूर डाळ कुकरला टोमॅटो घालून शिजवून घेतलेला आहे। थोडासा मॅश करून घेते डाळीला, काही गरज नाही मॅश करण्याची, फोडणीमध्ये छान शिजल्या जाते ही डाळ। तर आता एक स्टीलची कढई घेतली, त्यामध्ये ही डाळ ओतून घेते। त्यातच थोडंसं कोमट पाणी घालते, कोमट पाण्यानं चव छान येते। आणि हळद, त्यामध्येच हिंग, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी। ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी फोडणीमध्ये तेलात तळण्याची गरज नाही, अशीच डाळीमध्ये घालायची। शेवग्याच्या शेंग घालायची आणि मी ही पातळ बुडाची स्टीलची कढई आहे, डायरेक्ट फोडणी त्यामध्ये करत नाही, करपते म्हणून वर्ण फोडणी करून ओतलेली आहे। कढीपत्ता नव्हता म्हणून घातला नाही, फक्त जिरे मोहरी लसूणच घातला। कढीपत्ता असेल तर घाला, खूप छान चव येते आमटीला। तर आता ही मिक्स करून घ्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, छान अशी दाटसर होईपर्यंत ही आमटी शिजून घ्यायची। शेवग्याची शेंग शिजली की गॅस बंद करायचा। झाली आपली आमटी करून तयार। अप्रतिम चवीला ही आमटी लागते, नुसता आमटी भात जरी खाल्ला तरी खूप चव लागते ह्या शेवग्याच्या शेंगामुळे ह्या आमटीला। आमच्या इकडे कायम आमटीमध्ये शेवग्याच्या शेंग घातल्या जातातच। तर शेवग्याची शेंग शिजलेली आहे, आपली आमटी करून तयार झालेली आहे। चला तर मग तुम्ही करून बघा अशी शेवग्याची शेंग घालून आमटी। चॅनलवर नवीन असाल तर पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।